पहिल्यांदा एक छोटीशी कविता आहे एका छोट्याशा मुलीने लिहिलेली. आता ती थोडीशी मोठी झाली आहे, पण जेव्हा ती लिहिलेली तेव्हा तिचं वय फक्त 11 वर्षाचं होतं. ती तेव्हा 6वीत होती. इंग्रजी मीडियम ICSE शाळेत शिकत होती तेव्हा ती. आणि तिच्याकडे जो शब्दसंग्रह होता त्यावेळेला, त्या शब्दसंग्रहात तिने ती एक छोटीशी निसर्गावर एक कविता लिहिलेली, जे तिला सुचलेलं त्याच्यावरून. ती सादर करतोय आधी आणि मग मी कवयित्रीचं नाव सांगतो. ती कवयित्री आहे आता, ऑनलाईन दिसते मला. तर तिने रचलेली ही मराठी कविता. निसर्ग असतो सुंदर सुंदर, हिरवळ असते चोहीकडे. निसर्ग असतो सुंदर सुंदर, हिरवळ असते चोहीकडे. पण दिसते का कुठे वनराई, कॉन्क्रीटचं जंगल सगळीकडे. कधी जाग येईल या मानवाला, कधी कळेल त्याची चूक. कधी जाग येईल या मानवाला, कधी कळेल त्याची चूक. एक दिवस निसर्गच नसेल तेव्हा कोण भागवणार आपली भूक. एक दिवस निसर्गच नसेल तेव्हा कोण भागवणार आपली भूक. ही अशी छोटीशी कविता त्या छोट्याशा मुलीने, त्यावेळेच्या छोट्याशा मुलीने केलेली. त्या काळात पण तिला तेवढं कळलेलं. आता 4 वर्ष झाली मला वाटतं ही कविता करून. त्या मुलीचं नाव आहे तन्वी स्वरूपा संजीव धुरी, माझीच मुलगी. तिने तेव्हा ती कविता केली होती आणि तेव्हा तिने मला सांगितलेली की बाबा मी एक कविता केली आहे, आणि ती मी जपून ठेवलेली. त्यावेळेला मी माझ्या फेसबुकला पण शेअर केलेली. तीच मला मिळाली आता शोधता शोधता. आणि आता यापुढे मी वळणार आहे एका अशा कवितेकडे, किंवा जी कविता मला कॉलेजमध्ये असताना, माझ्या कॉलेजमध्ये असताना, माझं शिक्षण चालू असताना आमच्या कॉलेजमध्ये एक एकांकिका सादर झालेली, औदुंबर नावाची. त्या वर्षी त्या एकांकिकेने जवळपास सगळीच पारितोषिकं, पहिली पारितोषिकं घेतलेली त्यावेळेच्या सगळ्या स्पर्धांमध्ये. INT, उन्मेष, मृगजळ आणि त्याचबरोबर नंतर सवाईसुद्धा. ती एकांकिका लिहिलेली किशोर कदम यांनी, म्हणजे सौमित्र, आणि दिग्दर्शित पण ते आणि गणेश यादव सर, जे त्या काळात आमच्या कॉलेजमध्ये येऊन थिएटर्स हे करायचे, नाटकं बसवायचे, एकांकिका बसवायचे. त्यांचं क्रिएशन होतं ते. आणि मला मुळात कवितेचं वेड लागलं त्या एकांकिकेमुळे. मी त्याच्यात काम केलं नव्हतं, मी बॅकस्टेज वगैरे करायला होतो, पण मुळात मला कविता या गोष्टीचं वेड त्या एकांकिकेमुळे लागलं. आणि त्या एकांकिकेचं खास महत्त्व म्हणजे ती संपूर्ण एकांकिका सगळ्या कवितांवर, वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांवर रचलेली. त्या कवितांच्या प्रमाणे सिच्युएशन्स त्यात होते, आणि ते सिच्युएशन्स किंवा त्या कविता ती मुलं जगतायत असा जणू काय भास होता तो. ती एकांकिका म्हणजे खूप सुंदर एकांकिका होती. सगळीकडे त्या काळात गाजलेली एकांकिका होती ती, औदुंबर नावाची. आणि त्याच्यात एक कविता होती. तसंही आपल्या महाराष्ट्राला खूप चांगलं सामर्थ्य लाभलं आहे, की आपले कवी खूप समृद्धवान आहेत आपल्या महाराष्ट्राचे कवी. त्यातले निसर्ग कवी म्हणून ज्यांचं नाव जातं ते आहेत ना. महानोर. त्यांची ती कविता होती. आणि त्या एकांकिकेत त्यांच्या व्यतिरिक्त अजून कुसुमाग्रज किंवा बाकीच्यांच्या पण कविता होत्या, पण त्याचबरोबर ना. महानोरांची ती एक कविता होती. तर माझ्याकडे त्यांची 1-2 पुस्तकं होती. एक पुस्तक होतं रानातल्या कविता, हे आहे ते रानातल्या कविता नावाचं पुस्तक होतं. त्याच्यात त्यांच्या खूप सुंदर कविता आहेत, त्या मला वाचायला खूप मजा येते. आणि त्यानंतर
अजून काही दिवसांनी माझ्याकडे अजून एक त्यांचं पुस्तक आलं, कवितेकडून गाण्याकडे. हे असं काही दिसणारं पुस्तक आहे ते, कवितेकडून गाण्याकडे. त्यात बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की ह्या कवितेचा जन्म कसा झाला, किंवा काही 8-10 चित्रपटांसाठी जेव्हा त्यांनी गाणी लिहिलेली आहे, जैत्रोजैतपासून बऱ्याच आधी, मुक्ता, अबोली, एक होता विदूषक, तर त्या गाण्यांचा, कवितेतून त्या गाण्यांचा जन्म कसा झाला त्या पण कथा त्याच्यात आहेत. तर आत्ता मी ऑनलाईन बघतोय, जिने मला हॅलो केलं आहे ती माझी कॉलेजची खूप चांगली मैत्रीण पल्लवी लाड, आत्ताची कंसारा. ती त्या एकांकिकेत होती, औदुंबर या एकांकिकेत, आणि त्यांनी ती एकांकिका खरंच उत्कृष्ट केलेली, सादर केलेली. तर पल्लवी आपल्या औदुंबर एकांकिकेतली एक कविता सादर करतोय. ती त्याची आधी स्टोरी मला महानोरांनी जी कथन केली आहे या पुस्तकात कवितेकडून गाण्याकडे, ती मला एक सांगायची एक खूप छोटीशी गोष्ट आहे ती, की त्या कवितेचा जन्म कसा झाला. तर ती आधी सुरुवात करतो. जरा आसमान झुकले. लावण संध्या हा भजन, भारूड, अभंग, लावणी, लोकनृत्य अशा लोककलेचा निवडक सुंदर साथ चढवून आणि तितकंच सुंदर संगीत अशा कोल्हापूरच्या गावातल्या कलावंतांचा प्रत्यक्ष स्टेजवरचा कार्यक्रम मी पाहिला. अनेकांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. साम टीव्हीवर तो कार्यक्रम अजूनही पुन्हा पुन्हा दाखवतात. तसं कठीण पण खूप मेहनत घेऊन कलाकारांसाठी स्वतःचं वेगळं संगीत निर्माण करून दिलं ते शशांक पोवार या तरुणाने. संगीताची मुळातली आवड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. माझे मित्र व अभिनेते, संगीताचे गाढे जाणकार चंद्रकांत काळे यांनी झी टीव्हीसाठी नक्षत्रांचे देणे असा कार्यक्रम 2 महिने तयारी करून उभा केला. रसिकांच्या आजही तो आठवणीत आहे, नक्कीच आठवणीत आहे. अजूनही फेसबुकवर किंवा खूप ठिकाणी त्या नक्षत्रांचे देण्याची आत्ताही मागणी करतायत की ते सगळे एपिसोड्स दाखवा म्हणून. तर 2 महिने तयारी करून उभा केला. रसिकांच्या तो आजही आठवणीत आहे. आणि माझ्या संबंध कवितेंची, गीतांची आणि जीवनातल्या ठळक घटनांची, घडामोडींची सुंदर बांधणी करून मुंबई, पुण्यात प्रत्यक्ष दाखवला. भरगच्च जाणते रसिक आणि खिळवून ठेवणारं संगीत. चंद्रकांतचं निवेदन. चंद्रकांत काळे यांनी माझ्या पाणी 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 आणि पाणी पाणी पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी या कवितेसह 4 कविता संगीतबद्ध करायला नव्या दमाच्या शशांक पोवार याला दिल्या होत्या. त्या गीतांना, संगीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर माझे मित्र अरुण नाईक व अरुण नरके यांनी कोल्हापूर परिसरात घट्ट बांधून माझे 4 दिवस वेगळे वेगळे कार्यक्रम घडवून आणले. तिथे शशांकच्या घरी मी गेलो. कुटुंबातल्या सारखं जेवण, गप्पा, त्यांच्या संगीतकार वडिलांच्या आठवणी. नातं आणखीनच घट्ट होत गेलं. शशांक नंतर मुंबईत स्थिर झाला. खूप शिकण्याची, संगीत समजून घेण्याची तयारी. नक्षत्रांचे देणेमधली गीतं सोडून मला 6-8 कविता द्या, मी संगीतबद्ध करून न्याय देईन. मी 8 कविता दिल्या, त्यावर चर्चा केली. परवा पळसखेडला घरी गाण्यासाठी खर्च करणाऱ्या मंडळींना तो घेऊन आला. सगळी गाणी वैशाली सामंत गाणार हे नक्की झालं. काही ऐकवलं. पळसखेडच्या शेतातच आसमान झुकले पक्क केलं. जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे झेले. ही तशी निसर्ग कविता वाटते, सूचित करणारी निरागस सृष्टी, उसाच्या मायातली गर्दी आणि चुकलेल्या वाटा. संयत गाढ प्रीतीच्या, शरीर मिलनाच्या आसक्तीचं, तिच्या परिपूर्तीचा आनंद सूचित ध्वनिफीत उभी केलेली, सांगणारी आणि तुम्हालाच खूप काही सहज समजावं अशी माझी आवडती कविता. कविता महत्वाची, ती शब्दप्रधान वैशालीने गावी एवढीच इच्छा मी व्यक्त केली. एक निसर्गाच्या प्रीतीच्या झाडाझुडपातलं गंधित अशा प्रीतीचं काव्य. देखण्या डोळ्यांचे तिचे डोळे पण अंबारीत आले, पापण्यांचे काठ मोडून आभाळ सैर भैर झाले. शब्दांशिवायच्या मंदार बोलीची आभाळाला गस्त, निसर्ग, शृंगार, शुद्ध प्रेम त्यात संपन्न होणार, आनंद देणार आयुष्य हे सर्व काळात बदलत्या रूपात लिहिलेलं रसिकांना मोहिनी घालतं. ते गीत ओठावर येताच अंगावरही येतं. यापेक्षा कवीला, संगीतकाराला काय हवं? तर तरणा बाण नवा संगीतकार शशांक आणि वैशाली यांनी जिवंत केलेली ही एक कविता. मित्रांनो, या कवितेतल्या पहिल्या काही ओळी ज्या आमच्या त्या एकांकिकेमध्ये सादर केलेल्या, त्या मी तुमच्यासमोर सादर करतोय. त्या काळात त्या, मला वाटतं जेवढं मला आठवतंय तेव्हा आमच्या कॉलेजचा एक विद्यार्थी होता गिरीश महाजन म्हणून, त्याने ती कविता त्या नाटकात सादर केलेली, एकांकिकेत सादर केलेली.
आणि तेव्हा त्याला संगीतबद्ध कोणी केलेलं मला माहीत नाही, तेवढं आठवत नाही आहे, पण ती मी तुमच्यासमोर आता सादर करतो आहे. काही चूक झाली तर खरंच क्षमा करा. जरा आसमान झुकले, शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संथ पाण्यात नाहाले, रान मुकाट झालेले पक्षी पंखात मिटले, हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले, जरा आसमान झुकले, स्वर मेंदीत भिजले, उसमयाच्या गर्दीत डोळे पाऊल चुकले, अशी लखाकली बोर, अशी लखाकली बोर, अंगभर चंद्र कोर, उसमयाच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमयाच्या गर्दीत थोडे सांडले केशर. धन्यवाद. हा छोटासा प्रयत्न होता माझा एवढ्या वर्षानंतर ती कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा. त्यात काही चूकभूल झाली असेल तर खरंच मला माफ करा. पल्लवी, तू जर बघत असशील तर तू नक्कीच सांगू शकशील की मी काही माती खाल्ली आहे की नाही ती. तर मित्र, याच्यानंतर आज सहज माझा व्हॉट्सअपचा एक माझ्याकडे एक संग्रह आहे कथा कवितांचा. तो चाळत असताना एक निसर्गालाच अनुसरून एक कवीचं एक काय, आता मलाच सांगता येत नाही काय आहे, पण दुर्दैवाने ती निनावी आहे कविता. ती मी तुमच्यासमोर सादर करतोय. एका कवीने कविता लिहिलीच नाही, एका कवीने कविता लिहिलीच नाही, कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर. एका कवीने कविता लिहिलीच नाही, कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर. कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक झाडच लावू असं त्याने ठरवलं. दरम्यान समकालीन कवितेत खूप पीक आलं प्रायोगिक वगैरे कवितांचं. त्यांच्या वडाची दखल मात्र कुठल्याच वर्तमानपत्राने घेतली नाही. समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पुडीसाठी शहीद झाली. वड मात्र हिरवागार आहे अजूनही. रोज पक्ष्यांचं संमेलन भरतं न चुकता. वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो, हे आपलं पुस्तक आहे. लोक हसतात आणि म्हणतात याला काहीच सुचत नाही. कवी झाडाखाली वाचत असतो हजारो पुस्तकं. कधी अचानक सुचल्यासारखा कवी उठतो, आता कविता लिहिणार असं वाटतं, पण कवी जातो बांधावर आणि लावतो आणखीन एक झाड. कवी जातो बांधावर आणि लावतो आणखीन एक झाड. गावात त्याला कोणी कवी म्हणत नाही, कारण त्याने कागदावर कविता लिहिली नाही. पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल. इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल. तर नीट लक्ष देऊ नाही का, तुम्हाला नक्की कविता ऐकू येईल. कवी झाडाला पुस्तक म्हणतो, कवी झाडाला पुस्तक म्हणतो कारण त्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे. वा. कवी झाडाला पुस्तक म्हणतो कारण त्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे. ही पानं वाळायच्या आत चाळायला हवी हिरव्यागार कवितेसाठी. खूप सुंदर कविता आहे. दुर्दैवाने परत कवी अज्ञात मायापर्यंत आली, तोपर्यंत त्याच्या खालचं नाव निघून गेलेलं. असो, अशा खूप छान छान कविता येतात माझ्याकडे. कृपा करून तुमच्यापैकी जर कोण पाठवत असेल आणि तुम्हाला जर त्या कवीची किंवा लेखकांची नावं माहिती असतील तर ती ॲड करून पाठवा. म्हणजे ती त्यांचं श्रेय त्यांच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं असतं. तर हा होता आजचा माझा वर्ल्ड अर्थ डे याबद्दल सादर केलेला एक छोटासा प्रयत्न, की नादो मारणाऱ्यांसाठी काहीतरी सादर करावं अशी माझी इच्छा होती. तर ते एक झालं. आता रेग्युलर कार्यक्रम, एक कथा आणि एक कविता. तर आज मी थोड्या दोन्ही, म्हणजे कवितासुद्धा आणि कथासुद्धा दोन्ही अशा मिश्किलशा निवडल्यात,
थोड्या हास्य कविता आणि एक हास्य कविता आणि कथासुद्धा तेवढीच कॉमेडी आहे. परत ही कविता अज्ञान आहे, कोणी लिहिली आहे माहीत नाही आहे. ह्याचं नाव मी आधी सांगणार नाही. बरं, ह्याचं नाव इथे लिहिलं आहे की भेटीची ओढ. आज मला पुन्हा त्याच्याकडे जायचंय, आज मला पुन्हा त्याच्याकडे जायचंय, तो मला जवळ घेणार आहे. मला खूप लाज वाटते, काय करू, त्याला नाही कसं सांगू. इश, कोणी बघितलं तर काय म्हणेल. पण पर्याय नाही, मला जावंच लागेल. रुसलाय माझ्यावर काही दिवसांपासून, त्याची समजूत काढावी लागणार आहे. अरे मी आजारी आहे रे, मला पण ओढ आहे त्याची. त्याला भेटायला मी तेवढीच आतुर आहे, कारण आठवडाभर मी पण त्याची वाट पाहिली आहे. त्याला पाहून आलं की सांगते काय घडलं ते. अहो कोण तो काय विचारता, इश सांगेन ना उद्या. आली एकदाची ती वेळ. मी हळूहळू जिना चढत होते, पोटात गोळा आला होता. दार उघडेच होते, तो समोरच होता. मी इकडे तिकडे पाहिलं, थोडा अंदाज घेतला आणि त्याच्याजवळ उभी राहिले स्तब्ध. हाताने डोळे मिटून घेतले. आता तो पुढे सरकायला लागला. एका रेषेच्या पुढे जायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं. एकमेकांकडे पाहिलं, स्मितहास्य केलं, शांत झालं, काहीच बोलले नाही. गालातल्या गालात हसले, थोडी लाजले आणि पटकन मागे वळून जिन्यावरून धावत सुटले. खूप बरं वाटत होतं, मन शांत झालं होतं. हेच तर हवं होतं. आता तरी नाव सांग असं वाटतंय ना. त्याचं नाव आहे वजन काटा. तर प्रत्येक स्त्रीच्या मनातली ही तळमळ असते वजन काट्यावर जाण्याच्या आधी. ती कदाचित त्या कवीने किंवा कवयित्रीने मांडण्याचा प्रयत्न केला. तर ही एक छान कविता होती जी तुमच्यासमोर सादर केली. आणि आता येतोय कथेकडे. मी जसं मगाशी फेसबुकवर जेव्हा पोस्ट केलं आज काय सादर करणं, त्यात मी कथेचं नाव किंवा कथाकाराचं नाव मी दिलं नव्हतं. कथाकाराचं नाव आहे कौस्तुभ केळकर नगरवाला. यांच्या बऱ्याच कथा फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत असतात. कौस्तुभ केळकर नगरवाला आणि कथेचं नाव आहे तुळशी बागवाले. खूप छान कथा आहे, खूप सुंदर आहे. ऐका. गोष्ट तशी फार जुनी नाहीये. 3 नवरे मंडळी तुळशीबागेत एका पायावर उभे राहून घोरी तपस्या करतात. रामचंद्र त्यांच्यावर प्रसन्न होतात. काय मागायचं असेल ते पटाटा मागून घ्या म्हणतात. नुकताच लग्न झालेला ताजा ताजा 36 गुणी मेडिमिक्स होणार नवरा म्हणतो, परमेश्वरा माझा पगार दुप्पट कर, मग माझ्या बायकोला तुळशीबागेत भरपूर शॉपिंग करता येईल. कडेवर पोरग सांभाळणारा जरासा जून नवरा म्हणतो, माझा 2 BHK चा फ्लॅट 3 BHK मध्ये कन्वर्ट कर. तिला बिचारीला लुटलेली तुळशीबाग घरी ठेवायला जागा कमी पडते. प्रवीणच्या लोणच्यासारखा मुरलेला तिसरा 40तला नवरा म्हणतो, हे रघुनायका माझा पेशन्स तिपटीने वाढव. हल्ली बायको बरोबर तुळशीबागेत हिंडताना माझा पेशन्स कमी पडतोय. प्रभू तिघांच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या बायकांचा संसार सुखाचा होतो. बायको सुखी तर जग सुखी असं मानणाऱ्या त्या तिघांचाही. असो, रविवारी बऱ्याच वेळा मी तुळशीबागवाला असतो. रविवारी सकाळी आमची वरात निघते तुळशीबागेत. मुंबईत ओझी वाहून न्यायला रामागडी असतात. पुण्याच्या बायका हुशार. तुळशीबागेत ओझी वाहून न्यायला त्यांना नवरागडी वापरतात. तेवढ्याच वाचलेल्या 4 दिडक्या शॉपिंगसाठी उधळता येतात. सरदार नारायणराव खिरे यांनी निर्मिलेला हा परिसर सुमारे 1 एकरचा, मध्यभागी प्रसन्नचित्त रामाचं मंदिर, भूतकाळातून वर्तमानात. त्याला वेढा घातलेली 1760 दुकानं. त्या दुकानात 24,720 बायकांची झुंबड आणि ओझीवाहक त्यांच्या नवऱ्यांची हतबल परस्वाधीन पराभूत सेना दुकानाबाहेर. या हातातली ओझी त्या हातावर ढकलणारी, आपल्याच पायाचे अंगठे बघत मनातल्या मनात नख कुरतडणारी कष्टकरी जमात. तुळशीबागेत येताना इथं जे मिळतं ते जगात कुठेही मिळत नाही असा निस्सीम भक्तिभाव मनी ठेवावा.
आता तुम्ही काकाकुवा मॅन्शन्सच्या बाजूनं आत शिरलात की तुमचं स्वागत जोड्यानंच करावं लागतं. हिलरी चपला, सँडल्स लटकावलेल्या. घरी आपल्या बायकोकडे 11 सँडला असल्या तरी तिच्याकडे नसलेली नेमकी 12वी हटके डिझाईन इथे नक्की सापडणार आणि तुमचा 12वा घातला जाणार. मग ती जोडी घ्यावीच लागणार. नाही तो लोक क्या कहेंगे. नशीब 2 पायांच्या 2 चपलांची डिझाईन एकसारखीच असतात. जर 2 पायात 2 वेगवेगळ्या डिझाईनच्या चपला घालायची फॅशन आली तर येणार. असा ट्रेंड तुळशीबागेतच जन्माला येणार. आता तुम्ही विश्रामबाग वाड्याकडून एंट्री मारली तर काही खरं नाही. तुमच्या आयुष्यातला विश्राम संपलाय. आता फक्त सावधान. टॉप्स, घागरा, जीन्स, परसा वगैरेंचं दुतर्फा पीक उगवलेलं हा 200 मीटरचा रस्ता पार करायला सुमारे 2-3 तास लागतात. बायको एका दुकानात शिरते, दुसरीतूनच बाहेर येते, पुन्हा तिसऱ्या दुकानात. बुटाच्या लेसीसारखी तिरकी दुकानं उभीच जाते आणि माझ्या हातातल्या पिशव्यांचा गठ्ठा माझ्या ढेरीसारखाच फुगत जातो. जिलब्या मारुतीकडनं आत शिरलात तर मात्र तुम्हाला नर्मदा प्रदक्षिणेचं पुण्य गाठी पडणार. दोन्ही बाजूंनी कानातली, नाकातली, पायातली, डोक्यातली गंगावणं, टिकल्या, क्लिपा, बांगड्या या दुकानांचा जांगड गुत्ता. प्रचंड लुटालूट, हल्लकल्लोळ. भारत पाकिस्तान सारख्या वाटाघाटी, चर्चेच्या फेऱ्यांवर फेऱ्या. शेवटी कधीतरी तिढा सुटतो, भाव तुटतो. मांडवली. विकतच्या सौंदर्याला गळ्यात घेऊन आपली सौ दिसली की जत्रेत हरवलेल्या पोराला शेजारची काकू दिसल्यासारखा आनंद होतो मला. मध्येच ती एक लांब लचक झुंबर कानाशी लावून मला हाक मारते. अनुभवी मुरांब्यासारखा मी तिच्या कानाकडे न बघता तिच्या सुरतेकडे बघतो. तिच्या चेहऱ्यावरचा एक लाडीक कौतुकी भारी दिसते ना मी, हा भाव वाचतो आणि हातांचा मोर करतो. बायको गिव मी मोर म्हणत पुढच्या दुकानात. हे 100 मीटर अंतर पार करायला पुन्हा 1.5 तास. गणपती चौकातून आलं तरी तीच वाट. बाबू गेनूकडून यायला पूर्वी आवडायचं मला. लेक लहान होती तर भातुकलीची भांडी घेऊन द्यायचो तिला. आता मोठी झाली आणि आईच्या गँगमध्ये. संपलं, सगळं संपलं. नाही म्हणजे अजून नाही. संसार करायचा म्हटलं की भांडी कुंडी लागणारच. मग आम्ही तुळशीबागेत आत शिरतो. कोकणस्थी तुपाचा चमचा, अप्पे पात्र, लाकडी डाव वगैरे 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 वगैरे. कीर्ती, पंड्या वगैरे मंडळी भेटतात. ते दुकान हार्दिक पंड्याचं असं उगाच वाटतं. वाटेत पितळी मूर्ती मांडलेल्या. मी मनातल्या मनात माझा पेशवाई वाडा बांधतो. त्यात त्या समया, लामण दिवे, झोपाळे, पितळी मूर्ती, देवघर वगैरे मांडून ठेवतो. तेवढा टन घंटा वाजते. वर्तमानात परत बाप्पांना भेटतो. गर्दी तुडवत बाहेर. बायको लेक दमलेली. अहो दमणारच. अगत्यमध्ये जायचंय. तिथे हादडून कावरे कोल्ड्रिंकात ट्रिपल संडे ओरपायचे. रविवार स्पेशल तुळशीबाग वाले व्रत सफळ संपूर्ण. सोमवारी मित्राचा फोन, आज बाहेर बसूयात. मला लगेच परमिशन. बाकीचं सरप्राईज. कसं काय? अरे तुळशीबाग वाले व्रत महिमा. ते विचारतात, साला तुला कंटाळा नाही येत? म्हटलं बिलकुल नाही. आता बघा, 40शीचा पुरुष हा खरा सौंदर्य उपासक. मनात पाप नाही. तुळशीबागेत दिसणाऱ्या सुंदर चेहऱ्याची कदर करतो, आदर राखतो, डोळ्यात साठवून ठेवतो. घरी आल्यावर आठवणींचा रवंथ करतो. मग त्यातले पहिले 10 नंबर काढतो. त्यातल्या पहिलीला मनातल्या मनात मिस युनिव्हर्स तुळशीबागवाले अवॉर्ड देऊन टाकतो. दिवस कारणी लागतो. शनिवारी पशाचा फोन. म्हणाला, रविवारी सकाळी आम्ही येतोय. दिवसभर तुळशीबागवाले व्रत करायचंय. चला, रँकिंगला मजा येईल. ज्योत से ज्योत जलाते चलो. कौस्तुभ केळकर, नगरवाला. त्यांची ही कथा होती, तुळशीबागवाले. मित्रांनो, कशी वाटली नक्की सांगा. कथा सुंदरच आहे, पण सादरीकरण कसं वाटलं ते नक्की सांगा. कथेचं, कवितेचं आणि त्याच्या आधी सादर केलेल्या निसर्ग कवितांचं सुद्धा छोटासा प्रयत्न केलेला नादो मानोरांच्या ह्या महानाच्या साहित्यात हात घालण्याचा, तो पण कसा सादर केला तेही सांगा.